आमची मनं एकवेळ जुळतील, पण फिजिकली कशावरून आमचं सगळं व्यवस्थित होईल? कारण मी असं ऐकलंय, की लिंगाची साईज खूप मॅटर करते. सो हे खरं आहे का? आणि जर हे खरं असेल तर मी काय करावं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या अशा सगळ्या शंका आपल्या पार्टनरला सोबत घेऊन एखाद्या प्री मॅरिटल काउन्सिलिंगमध्ये जाऊन क्लिअर कराव्यात. हे त्याचं साधं सोपं उत्तर. प्रॉब्लेम काय आहे ना, आपल्याकडे अजूनही प्री मॅरिटल सेक्स हा तितकासा ॲक्सेप्ट केला जात नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी करायला काहीच हरकत नाही. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं? लग्नाच्या आधी सेक्स करतात कपल्स, म्हणजे एंगेजमेंट झाली आहे, आता पुढे 6 महिन्याने 1 वर्षाने लग्न आहे, तर ते सेक्स्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज होतात. फक्त हे सगळं करण्याच्या पण आधी काउन्सिलिंग का गरजेचं आहे? कारण माझ्या डोक्यात ना काही कन्सेप्ट असतात. म्हणजे लिंगाची साईज मोठी असेल तरच सॅटिस्फॅक्शन होईल, किंवा टायमिंग जास्त असेल तरच सॅटिस्फॅक्शन होईल, किंवा माझ्या अशा काही कल्पना असतात की त्यानं असा रोमांस करावा, तसा रोमांस करावा. ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत ना, ह्या क्लिअर होणं गरजेचं आहे. कारण आपण भलं मोठं एक्सपेक्टेशनचं ओझं जर पार्टनरवर टाकलं, मग भलेही ते मुलाने टाकलं असो किंवा मुलीने टाकलेलं असो, त्याचा परिणाम म्हणून मग नाती तुटू शकतात. बऱ्याचदा फक्त सेक्स हा एकमेव भाग नाही आहे, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहे. म्हणजे ती व्यक्ती मला त्यावेळेला कशी समजून घेते. समजा मी ठरवलंय आम्ही की आम्ही आज भेटणार आहे, पण त्यावेळीच असं काहीतरी झालं आणि मी स्ट्रेसमध्ये आले आणि नाही होऊ शकत आहे मला, तर मला त्यावेळी माझा पार्टनर कसा हँडल करतोय, आणि तो हँडल केल्यानंतर भलेही माझा आधी मूड नव्हता, पण बिकॉज ही हॅव हँडल मी सो नाईसली माझा मूड झाला. हे होतं. पण हे तुम्ही जर त्या पद्धतीने गेलात तर, जर तुम्ही असं नाही, मग आता तो माझा पार्टनर आहे ना, त्याची ती साईज एवढीच पाहिजे, त्याने हे असंच केलं पाहिजे, असं मी जर छडी घेऊन बसले आणि करायला पण सांगितलं, खरोखर मॅटर करतं? हां, साईज जो आहे, मी असं ऑडियन्सला सांगेल की ॲक्च्युअली म्हणजे ह्याच्या अगोदर सगळे म्हणायचे की साईज मॅटर करत नाही, पण आता सायंटिफिकली आणि ह्या गोष्टींना सगळे प्रूफ पण आले आहेत की येस, की त्याला एक ॲटलिस्ट ॲव्हरेज साईज पाहिजे. म्हणजे मायक्रोपेनिस म्हणून पण अशी एक संकल्पना आहे की काही डिसिजेस असतात, क्लाइनफेल्टर सिंड्रोम किंवा काल्मन सिंड्रोम, की जे जिनेटिकली आहेत असं समजा, की ज्याच्यामध्ये ॲक्च्युली हार्मोनल इम्बॅलन्स वगैरे अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर आम्ही जेव्हा लोकल एक्झामिनेशन करतो पेशंटचं, तर कदाचित त्याला टेस्टिक्युलर व्हॉल्यूम किंवा टेस्टिकलची जी साईज आहे, मराठी भाषेत आपण गोटीच्या जागेची साईज कमी असते, किंवा एखादी गोटीची जागा अब्सेंट असते, किंवा मग पेनिस छोटं असतं. तर तो पेशंट जेव्हा येतो तो मला सांगतो की सर मला बाकीचं आता हे जे आहे माहितीच आहे की माझं साईज वगैरे कमी आहे, पण मी ज्या 4 मित्रांमध्ये थांबलोय तर त्यांना दाढी मिशा आहेत. मला असं वाटतं की देवाने मला फक्त दाढी मिशा जरी दिल्या असते ना, मी खूप खुश झालो असतो. आपल्याकडे काय नाहीये ना, ह्याच्याबद्दल माणसाला जास्त कुतूहल असतं आणि आपुलकी असते की मला ते पाहिजे. पण जेव्हा एखाद्याला ऍक्च्युअली पेनिस साईज चांगला आहे, रिअली सांगतो की तो येतो, सर माझं लग्न होणार आहे आणि मला असं वाटतं की माझा साईज कमी आहे आणि मी खूप टेन्शनमध्ये आहे आणि आजूबाजूचे काय म्हणतील, उद्या त्या मुलीनं जर माझा साईज पाहिला तिला काय वाटेल, कारण मला असं वाटतं की आजकाल पॉर्नमध्ये जे साईज असतात, अरे बाबा ॲक्च्युली त्यांनी ते मॉडेल सिलेक्ट केलेले असतात, त्यांचं करिअर हार्डली 6 महिन्याचं 1-2 वर्षाचं असतं. ते त्या इंटरकोर्सच्या आधी पण सिलेनाफिल, टॅडालाफिल असे इन्स्टंट रिझल्ट देणारे, इरेक्शन आणणारी गोळ्या खातात आणि मग त्यांचे व्हिडिओज व्हायरल होतात. तुला काही कुठं जाऊन मॉडेल नाही बनायचंय किंवा तुझा व्हिडिओ व्हायरल नाही करायचा आहे, तुला बेसिक निसर्गाने जे दिलेलं आहे, आपल्याला जे दिलंय ना, त्याचे आपल्याला किंमत नसते. ग्लास अर्धा रिकामा आहे का भरलेला आहे, तर नेहमी ना अर्धा ग्लास भरलेला आहे असं म्हणायचं. म्हणजे की ॲव्हरेज पेनिस साईज म्हणजे लूज असताना 2.5 ते 3 इंच, हे 2.5 इंच हे बोट माझं, हे 3 इंच, 1 इंच, 2 इंच, 3 इंच, हा झाला फ्लासिड म्हणजे लूज असताना साईज. इरेक्शन आल्यानंतर 5 ते 6.5 इंच हा साईज असतो. आता जर का एखाद्या मुलीने अपेक्षाच ठेवली आहे की त्याचं 8-9 इंचाचं पाहिजे, किंवा एखाद्या मुलाने स्वतःहूनच अपेक्षा ठेवली की नाही माझं मोठं साईज पाहिजे, तर मी म्हणतो अशा अपेक्षा ठेवण्यात काही पॉईंट नाही आहे. कारण उलट त्याने पेन होतं बेसिकली जेव्हा इंटरकोर्स होतो तेव्हा. ते ॲव्हरेज साईज 5 ते 6.5 इंच जे आहे दॅट इज मोर दॅन सफिशियंट. आणि ॲक्च्युली व्हजायनाला आउटर जो पार्ट आहे 2 इंचेसचा, तिथं सेन्सेशन आहे. आतमधल्या 3 इंचेसला वजनाची लांबी पण 5 ते 6.5 इंचच असते. निसर्गाने सगळं सेमच ठेवलेलं आहे. आपल्याकडं लग्न होताना जे जोडपं येतं की जोडीला जोडी पाहिजे, मग तो असा धिप्पाड असेल तर तिसरी पण अशी धिप्पाड असणार. पण तेव्हा धिप्पाड असणाऱ्या माणसाचं पेनिस छोटंसं असू शकतं आणि एकदम बारकसं पोरग आहे त्याचं पेनिस पण मोठं असू शकतं. मग जेव्हा तिसरी त्या धिप्पाड पुरुषाला पाहते की अरे ह्याचं पेनिस तर छोटं आहे आणि मग मी ह्याच्याबरोबर लग्न केलंय, तर त्या वजायनाला म्हणजे वजायना एक्सपांड अप टू द 10 टाइम्स मोर दॅन द पेनिस साईज ॲक्च्युली. म्हणजे काय की समोरच्या व्यक्तीच्या पेनिसनुसार वजायना स्वतःला ॲडजस्ट करून घेते.
हे सगळं निसर्गाने केलेलं आहे. आपण त्याला जास्त डोकं लावायची गरज नाहीये. म्हणजे कमी साईजचं पेनिस असेल किंवा थिकनेस कमी असेल तरी तिथे इंटरकोर्स होऊ शकतो. तरी सुद्धा म्हणेल मी की मिनिमम इरेक्शन आल्यावर किमान 2 इंचाचं तरी असावं. हा, म्हणजे इतकं साईज. पण जो प्रेशर किंवा मराठी भाषेत आपण म्हणतो जो दणका बसतो की तो फील येणं, हे साईडला जे नर्व एंडिंग्स आहेत, जसं फिमेलमध्ये जी स्पॉट, ए स्पॉट असे वेगवेगळे पार्ट आहेत, तर ते जे ऑर्गॅझम किंवा ते जे सॅटिस्फॅक्शन आहे, तर ॲव्हरेज पेनिस साईज असेल तर ते चांगलं होणार आहे. पण जर मायक्रो असेल तर नाही होणार आहे. पण लग्न काही फक्त साईज बघून होत नसतात. आणि तसं जर काही करायचं असेल तर ॲक्च्युली जसं फॉरेन कंट्रीज किंवा बाकी कंट्रीजमध्ये असं असतं की ते लग्न करण्याच्या आधी पहिले पाहतात, अरे आपण एकमेकांना सॅटिस्फाईड करू शकतोय की नाही, ते पहिलं टेस्ट फिजिकल कॉम्पॅटेबिलिटी आहे की नाही, आणि मगच ते लग्न करतात. आपल्याला जर असं सांगितलं एक कपलला लग्नाच्या आधी तर आपल्याकडे लग्नच नाही होणार आहेत. असंच कुणाच्या म्हणजे मुलीकडे गेले आणि नाही आम्हाला ते बघायचंय, पहिले घरातून हाकलून बाहेर काढतील. नाही, आपल्या देशात पण Seriously. काही ट्राईब्स मध्ये होतं हे. हा. पण ना ऍक्च्युली प्रॉब्लेम काय ना, म्हणजे वजायना बद्दल की नाही, पण बाकी ओव्हरऑल फिजिक जसं बायकांचं असतं ना, ह्याच्याबद्दल पण असे मिथ्स आहेत. म्हणजे पुरुष म्हणून माझ्या इच्छा असतात ना की माझ्या पार्टनरचे ब्रेस्ट बिग असावेत किंवा स्मॉल असावेत. हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय. जसं बायकांची ही अपेक्षा असते, पुरुषांची पण असते. मग एखादा असं असतो की नाही ते एवढं असेल तरी पुरेल, माझ्या हातात येतं, आणि एखाद्याला नाही ते एवढं मोठं असेल तर मला फार फील येईल. ही अपेक्षा असू शकते. तुम्हाला तुमचा पार्टनर आवडण्याची कारणं आहेत ही. आणि जर असं काही स्पेसिफिक तुमच्या डोक्यात असेल ना, तर हे तुम्ही तुमच्या लग्नाच्या आधी तुमच्या पार्टनरला क्लिअर कट सांगणं खूप गरजेचं आहे. बिकॉज वी हॅव सीन की आधी ते होतं असं, पण मला वाटलं काय नाही, थोड्या दिवसांनी ॲक्सेप्ट होईल. छोटा होता ब्रेस्ट साईज, पण मी लग्न केलं. 3-3 वर्ष एकत्र राहतात, पण त्यांना एकमेकांबद्दल काहीही वाटत नाही. अँड दे कम टू द स्टेज की सर आता मला काहीच वाटत नाही आहे आणि आम्हाला आता डिवोर्स घ्यायचा आहे. आणि ती मुलगी 3 वर्ष अडकून पडते, कारण तिच्या डोक्यात हे आलेलंच नसतं ना कधी की फक्त माझी ब्रेस्ट साईज कमी आहे म्हणून माझ्या पार्टनरला माझ्याबद्दल फील येत नाही. आणि त्याच्यासाठी प्रायोरिटी ही आहे ना की माझ्या पार्टनरची ब्रेस्ट साईज मोठी असायला पाहिजे. मग तुम्ही अशा मुलीला हे क्लिअर कट सांगणं की बाई ग माझी हे अपेक्षा आहे, आणि जर नाही होते फुलफिल तर तू तुझ्या रस्त्याने जा, मी माझ्या रस्त्याने जातो, आपण आपले आपले पार्टनर निवडू. म्हणून प्री मॅरिटल काउन्सिलिंग आणि तुमच्या ह्या ज्या काही कन्सेप्ट आहेत ना डोक्यातल्या, ह्या क्लिअर होणं, तुम्ही एकमेकांशी मोकळेपणाने बोलणं, आणि मग तुम्हाला करायच्या आधी तर करा, नसेल तर लग्नानंतर करा. ह्याच्यावरून एक उदाहरण सांगतो फक्त. फॅन्टसीज म्हणजे आवड. तर तो पेशंट येतो, सर 2 महिने झाले लग्नाला, मग काय प्रॉब्लेम आहे? काय नाही सर, आता मला असं वाटतंय की मी लग्न केलं पण मी चूक केली. म्हटलं काय झालं? काय नाही, मी मुलगी बघायला गेलो होतो 2 महिन्यापूर्वी. तर मग जेव्हा माझं लग्न होणार होतं तर मुलगी बघायला गेलो, तर मग आमच्या घरच्यांनी सांगितलं हा तुम्ही जरा थोडेसे बाजूला जाऊन सेपरेट जाऊन बोला. आपल्याकडे सांगितलं जातं आजकाल की चला आता त्यांना थोडी प्रायव्हसी द्या, पूर्वी तर बघायचे पण नाहीत पण आता प्रायव्हसी द्या आणि मग तुम्ही बोला. मग तो जातो मुलीकडं की मुलीला सांगतो, अरे ना तू मला खूप आवडलीस, छान आहेस तू. मुलगी पण म्हणते हो तू पण छान आहेस, तू पण आवडला मला. पण तो म्हणतो एक प्रॉब्लेम आहे. ती म्हणते काय? तुझं ना कपाळ आहे ना ते थोडंसं ना म्हणजे अरुंद आहे, बारीक आहे. मला ना रुंद कपाळ असणाऱ्या मुली आवडतात, म्हणजे फोरहेड ते मोठं पाहिजे. मग तू विचार कर, ती स्पष्ट सांगते, ती प्रॅक्टिकल होते ना, तू विचार कर ना, मी कुठं तुला काय म्हटलंय. मी जर आवडली आहे तुला पण तुला असं वाटतंय की माझं कपाळ रुंद पाहिजे, तर तू विचार कर. नाही मला तू आवडली आहे आणि ते मी सोडून दे, काय प्रॉब्लेम नाही, आपण लग्न करूया. लग्न होतं, त्यांचं इंटरकोर्स पण होतं, सगळं चांगलं होतं. पण नंतर आता झाले 2 महिने ना, तो तिच्याजवळ गेला ना की त्याचं बाकी कुठं लक्षच जात नाही. ती पूर्ण नेकेड आहे, तिच्याकडे लक्षच नाही, पहिलं कपाळाकडे लक्ष की यार मी चूक केली. म्हणजे एखादी गोष्ट इथे बसली तर ती शेवटपर्यंत जात नाही. आणि मग आता त्याला इरेक्शनच येत नाही. हे भगवान, कारण तो फीलच येत नाही. आणि मग आता काय करायचं? मी तुला ट्रीटमेंट देईल, तुला इरेक्शनचा इश्यू आहे, तुझे इरेक्शन वाढेल, इच्छा वाढतील, सगळं ठीक आहे. पण तुला माहिती होतं ना की तुझी ती फॅन्टसी आहे. काहींना असं असतं की नाही तिचे लांब केस पाहिजे, तिनं काजळच लावलेलं पाहिजे. म्हणजे असं आहे की मेकअप केल्याशिवाय मला तुझ्याबरोबर सेक्सच नाही करता येणार. का? कारण त्याला पहिली सवय होती लग्नाच्या आधी. ती जेव्हा भेटायची ना तर ती पूर्ण मेकअप करूनच भेटायची ना, कारण महिन्यातनं 2 महिन्यातनं भेटायची. तिला पण वाटायचं मी छान छान दिसते. मग असं आता लग्नानंतर घरातली कामं आवरतायत, सगळं होतंय, त्यातून जेव्हा आता बेडवर जाणार आहे, तू ती नाही आहेस, मी नाही करू शकत आहे तुझ्यावर.
पण मग ती म्हणते सर मी एवढं दिवसभर काम करून येते, रात्री घरातलं काम करते आणि त्याच्यानंतर मी मेकअप करायला अजून अर्धा तास लावायचा आणि मग मी ह्याच्यासाठी तयार व्हायचं ग्रूमिंग करून. पॉसिबल नाही आता. बापरे, ही अशी उदाहरणं ऐकून खरंच ही रिअलिस्टिकपणा यामध्ये खूप आहे असं मला वाटतं. आता एवढ्यातच काहीतरी न्यूज होती, छोट्याशा गोष्टींवरनं डिवोर्स होता. ते डव साबण वापरायचा होता त्या मुलीला आणि घरचे लाईफ बॉय वापरत होते आणि ती लग्न झाल्यानंतर आली तर तिला ह्यांनी सांगितलं की आता तू डव नाही वापरू शकत, तू लाईफ बॉय वापरायचा. तिने 2-3 वेळा ते ऐकलं, नंतर माहेरी गेली. या गोष्टीवरून त्यांचा डिवोर्स होतोय हे की मला त्यांनी लाईफ बॉय वापरायला सांगितलं, मला तो नाही वापरायचा, मला डव आजकाल सगळे कारण शोधतात मला तर असं. इगो हर्ट होतोय. ego खूप hurt मला असं वाटतंय की कारण काय झालंय ना, आता पूर्वी असं असायचं की डिपेंडन्सी असायची ना फिमेलला, हां. त्या आश्रयाखाली असायच्या. निसर्गानं पण तेच केलेलं आहे ना. निसर्गानं पुरुषांना ना म्हणजे त्या फॅमिलीचं त्या म्हणजे इव्हॉल्युशनरी आहे, ह्याला आपण काहीच करू शकत नाहीये. त्या पुरुषाने जो पुरुष बनतोय त्याच्याकडे जो स्ट्रेंथ आहे, त्याचा जो टेस्टोस्टेरॉन आहे, तो काय करतोय ना, ते बाळ तयार करून ना त्या फॅमिलीला सांभाळतोय. त्याच्याकडे ताकद आहे. मग बायको काय करते ना, त्या बाळाला संगोपन करतेच, पण कमवायचं काम हा करतो. मग तेव्हा तिला काही प्लस मायनस झालं तरी ती सहन करायची ना. बरोबर. आता बायको कमवते, आता कदाचित बायको नवऱ्यापेक्षा पण जास्त कमवते, मग मी का तुझं ऐकून घेऊ? जसं तू अपेक्षा ठेवते तशी मी पण अपेक्षा ठेवते ना. तर थोडंसं बॉन्डिंग चांगलं राहिलं पाहिजे आणि थोडंसं एकमेकांना समजावून घेतलं आणि थोडा इगो बाजूला ठेवला तर मला असं वाटतं बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ह्याच्यात एज पण मॅटर करतं, कारण कमी वयात फ्लेक्झिबिलिटी जास्त असते, ऍडजस्टमेंट करण्याची तयारी जास्त. मी एकदा 30शी क्रॉस केली की माझं एक स्टेटस असतं, माझी एक इन्कम असते आणि मग मला असं वाटतं की मी का बेंड होऊ, मी पण आहे ना. आणि जेव्हा तुम्ही ब्रेड विनर असता तेव्हा तुम्ही जे म्हणता ते चालतं, हे आपण आधी पाहिलेलं आहे. मग आता मी पण आहे ना ब्रेड विनर. आणि प्रॉब्लेम हा होतो की आपल्याकडे अजूनही सासरची लोक असा विचार करतात की नाही, सुनेनंच कमीपणा घेऊन राहायला पाहिजे. प्रत्यक्षात सून पण कमवत असते तुमच्या मुलाच्या बरोबरीने, तर तिला त्या पद्धतीने वागवलं पाहिजे. ते जर नाही वागवलं तर ह्या गोष्टी सुद्धा क्लॅशेसचं कारण होतात. अगदी 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 बरोबर.